आणि त्यानंतर त्यांचा हा पहिला दौरा होता. लोकसभेच्या निकालानंतर दिल्लीत येऊन इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांशी बोलावं, चर्चा करावी यासाठी ते आले आणि जवळजवळ इंडिया आघाडीच्या बहुतेक सर्व नेत्यांशी त्यांनी काल परवा 2 दिवसामध्ये सविस्तर चर्चा केली. मग माननीय शरद पवारजी असतील, त्यानंतर राहुल गांधी असतील, खरगेजी असतील, मल्लिकार्जुन खरगे भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष, काल सोनिया गांधीजी भेटल्या. याशिवाय इतर सर्व प्रमुख नेते तिन्ही पक्षांचे खासदार महाराष्ट्रातले हे सुद्धा त्यांना इथे येऊन भेटत होते. आता या भेटीचं फलित काय? निवडणुकांना सामोरे जातो. तिन्ही पक्षामध्ये अत्यंत प्रेमाचं, सौहार्दाचं वातावरण आहे. आम्ही राहुल गांधी यांच्या बैठकीत सांगितलेलं आहे किंवा पवारसाहेब असतानाही आम्ही पवारसाहेबांशी बोललो की आपल्यामध्ये कोणती मतभेद नाही आहेत, जागा वाटपात असतील किंवा अन्य विषयात असतील, आणि सर्व काही सुरळीत चाललेलं आहे. देशामधली ही एकमेव आघाडी असेल, सर्व काही सुरळीत चाललेलं आहे. त्याच्यामुळे अनेक बैठकांमध्ये राजकीय चर्चा कमी आणि बिगर राजकीय चर्चा जास्त झाली, प्रेमाच्या, कौटुंबिक. आणि उद्धवजी काल मुंबईत गेलेले आहेत आणि मुंबईमध्ये 16 तारखेला 3 पक्षांचा मेळावा आहे एकत्रित. भविष्यामध्ये राहुल गांधीसुद्धा महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या आधी येऊ शकतात आणि विभागवार त्यांनी यावं महाविकास आघाडीसाठी, अशी आम्ही त्यांच्याशी काल परवा चर्चा केलेली आहे. उद्धवजी स्वतः दौऱ्यावर जात आहेत, स्वतः शरद पवार फिरत आहेत आणि एकमेकांशी उत्तम समन्वय आहे. आणि दिल्लीमध्ये सुद्धा हा तुम्हाला समन्वय दिसला असेल. राज्यामध्ये आपण निवडणुकीला सामोरं जाताना लोकांसमोर हातात हात घालून गेलं पाहिजे. कोणती मतभिन्नता असता कामा नये. कोण मोठा, कोण छोटा, कोण मधला, ही भूमिका असता कामा नये. तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी असं ठरवलेलं आहे की सर्व निर्णय हे एकत्र बसून घ्यायचे, फार ओढाताण करायची नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातून हे खोके सरकार घालवायचं आहे. भारतीय जनता पक्षाला या राज्यातून पूर्णपणे हद्दपार करायचं आहे. कारण महाराष्ट्रात जे घाणेरडं राजकारण सुरू झालं आहे, पैशाचं राजकारण असेल, इतर विषारी राजकारण असेल, त्याचं सूत्रधार हे स्वतः देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्ष आणि अमित शाह असं मी मानतो. सर, उद्धव ठाकरेंचा चेहरा याला टॉप मोस्ट प्रेफरन्स सिलेक्ट केलं गेलंय मुख्यमंत्री पदासाठी. सगळ्या मीटिंग्समध्ये हे सोर्सेस थ्रू कळून येत आहे. पण काय नेमकं डिसिजन? बघा, या डिसिजनविषयी तुम्हाला भविष्यात कळेल. ते सांगण्याची ही जागा नाही आहे. आम्ही एकदा महाविकास आघाडी आहे असं म्हटल्यावरती कोणताही महत्त्वाचा निर्णय हा एक पक्ष जाहीर करणार नाही. कोणताही महत्त्वाचा निर्णय हा एक पक्षाने जाहीर केला म्हणजे 4 भिंतीत जे ठरलेलं आहे त्या कराराचं उल्लंघन केल्यासारखं होईल. आम्ही एकमेकांशी बोलूनच सर्व निर्णय घेतो आणि सर्व निर्णय जाहीर करतो. मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी असं म्हटलंय की विरोधी पक्ष कधीही कोणता चेहरा समोर ठेवून निवडणुका लढवत नाही. ज्या पक्षाच्या जागा जास्त जिंकून येतील तो मुख्यमंत्री पदाचा, म्हणजे त्यांचा पक्ष मुख्यमंत्री पदाचा चेहरा. पृथ्वीराज चव्हाणांचं हे एखादं मत असू शकतं. महाविकास आघाडीमध्ये आम्ही दिल्लीत चर्चा केल्यावरती काही वेगळ्या गोष्टी नक्कीच ठरलेल्या आहेत. पृथ्वीराज चव्हाण हे ज्येष्ठ नेते आहेत, पण या राज्याला एक चेहरा नेहमीच द्यावा लागतो. जर लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी हा चेहरा झाला असता, आम्ही वारंवार सांगतो की राहुल गांधी देशाचे प्रधानमंत्री होतील तर नक्कीच अनेक जागांमध्ये भारतीय जनता पक्षाचा आपण पराभव करू शकलो, जिथे काँग्रेस किंवा आम्ही सगळे हे कमी मतांनी पराभूत झालो. राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते पद त्याने स्वीकारल्यावरच या देशामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. त्याच्यामुळे चेहरा हा विरोधी पक्षालाही असावा लागतो
आणि चेहरा हा निवडणुकांना आणि सत्ताधारी पक्षालाही असावा लागतो. आज विरोधी पक्षाचा आजचा चेहरा देशातला हा श्री राहुल गांधी हेच आहेत. राहुल गांधींनी विरोधी पक्षनेतेपद स्वीकारलं नसतं तर विरोधी पक्षाच्या ऐक्याला धक्का बसला असता आणि आत्मविश्वाससुद्धा डळमळीत झाला असता. त्याच पद्धतीनं मग राज्याचं मुख्यमंत्रीपद असेल किंवा राज्याचं देशाचं विरोधी पक्षनेतेपद असेल किंवा राज्याला सुद्धा विरोधी पक्षनेता हा चेहरा असावाच लागतो. तर ते चेहरा होता विरोधी पक्षनेत्यांचा आणि त्यानुसार लोकांनी त्यांच्यावरती विश्वास ठेवला, त्यांच्या भूमिकांना. म्हणजे या विरोधी पक्षाचा चेहरा महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांना सामोरं जाताना विरोधी पक्षाचा चेहरा हा उद्धव ठाकरे मी असं म्हणालो असं मानावं. मी असं म्हणत नाही, पण उद्धव ठाकरे सातत्याने जेव्हा या देशामध्ये मोदी व शहा यांच्या अत्याचाराविरुद्ध अन्यायाविरुद्ध कुणी आवाज उठवत नव्हतं तेव्हा या देशामध्ये राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे हे दोन प्रमुख नेते सातत्यानं कोणती पर्वा न करता आवाज उठवत राहायचे आणि विरोधी पक्षांचा चेहरा बनले. मी राष्ट्रीय स्तरावरचं बोलतो. त्याच्यामुळे आमच्यासारख्या अनेक लोकांना त्रास भोगावा लागला. आम्ही तो त्रास भोगला विरोधी पक्षात असताना. राऊत साहेब, तुम्ही आता म्हटले 4 भिंतीत जे घडलं ते बाहेर सांगायचं नसतं. मागच्या वेळेस 4 भिंतीत जे घडलं ते बाहेर सांगितलं नाही म्हणून मोठा वाद निर्माण झाला होता. यावेळेस जे काय घडतंय ते जनतेला सांगावं असं मला वाटत नाही. प्रश्न तो नाही आहे. जनतेला जे सांगायचे ते आम्ही सांगितलं आणि तुमच्या माध्यमातून आमच्या तिघांमधले संबंध हे अत्यंत जिव्हाळ्याचे आहेत, आपुलकीचे आहेत. आपण स्वतः पाहिलं असेल, शरद पवारांसारखे ज्येष्ठ नेते हे वडिलकीच्या नात्यानं स्वतः उद्योगीकडे आले, बसले. इथे दिल्लीत आल्यामुळे अनेक मोठे नेते जे वरिष्ठ आहेत, मग दिग्विजय सिंग साहेब असतील किंवा अन्य कोणी असतील, ते स्वतः एका वरिष्ठतेच्या नात्यानं वडिलकीच्या नात्यानं इथे येऊन बसले. ठाकरे कुटुंबाविषयी एक आपुलकी आणि श्रद्धा असल्यामुळे ते इथे येतात. पवार साहेब आले होते, उद्धव साहेब बोलले होते की अदानी संदर्भात माझी काही चर्चा झाली नाही. त्यांनी काही सांगितलंय का अदानी विषयावरती तुमचे जे काही मतभेद आहेत ते आता दूर होतील का? अडाणी हा काही फार मोठा चर्चेचा विषय नाही. धारावी पुनर्वसन प्रकल्प हा चर्चेचा विषय. एका व्यक्तीसाठी किंवा एका व्यक्तीला इतका मोठा प्रकल्प पेलवता येईल का हा चर्चेचा विषय. आणि इतका मोठा प्रकल्प म्हणजे 8 लाख लोकांना घरं द्यायची होती. देशातला हा सगळ्यात मोठा गृहप्रकल्प असेल. 590 एकर. घर घर तिरंगा, घरोघरी तिरंगा या अभियानामुळे या देशातल्या, या महाराष्ट्रातल्या तरुणांना प्रेरणा आणि ऊर्जा मिळाली पाहिजे, यासाठी हा कार्यक्रम अगदी मोठ्या प्रमाणावर सुरू झाला. अमृत महोत्सवी वर्षामध्ये आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि कणकर आपले गृहमंत्री अमित शहाजी यांच्या संकल्पनेतून हर घर तिरंगा हे अभियान सुरू झालं आणि आज आपण पाहतोय ते व्यापक झालं, ते चळवळीमध्ये रूपांतर झालं आणि आज प्रत्येकाच्या हातामध्ये तिरंगा आपण पाहतोय. या तिरंगा हातात धरल्यानंतर एक देशभक्ती आणि राष्ट्रभक्तीची चेतना मनामध्ये निर्माण होते. एक आनंद समाधान मिळतं की त्यावेळेस 9 ऑगस्ट 1942 साली याच मैदानामध्ये महात्मा गांधी आणि हजारो लाखो देशभक्तांनी तिरंगा हातात घेतला आणि स्वातंत्र्य प्राप्तीसाठी इथून सुरुवात केली. खरं म्हणजे अंगावर शारे रोमांच उठतात की त्यावेळची काय परिस्थिती असेल. आणि म्हणून त्याचमुळे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि त्याची लोकशाहीच्या रूपाने आपण सगळेजण फळं चाकतोय. आणि म्हणून खऱ्या अर्थाने मी पुन्हा एकदा या सर्व स्वातंत्र्यवीरांना विनम्र अभिवादन करतो. आणि हर घर झेंडा हर घर तिरंगा हे जे का अभियान आहे, घरोघरी तिरंगा, हे देशाचं जे आपलं प्रतीक आहे, आपलं राष्ट्रध्वज या घराघरावर, आपल्या इमारतींवर, सगळीकडे या राज्यामध्ये उभारला जाईल आणि सर्व शासकीय इमारतींवर रोषणाई केली जाईल. हा खरं म्हणजे 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट हा एक राष्ट्रीय सण म्हणून आपण या ठिकाणी साजरा करू. त्यामुळे तरुणांना, नागरिकांना
प्रेरणा आणि ऊर्जा मिळेल. धन्यवाद. अडीच कोटी घरं, दुकानं, शासकीय इमारती 2.5 कोटी या ठिकाणी घरांवर, दुकानांवर, इमारतींवर, शासकीय इमारतींवर आपला तिरंगा फडकेल, डौलाने फडकेल. आज 9 अगस्त क्रांति दिन के अवसर पर और हर घर तिरंगा के अवसर पर मैं सभी नागरिकों को, महाराष्ट्र के तमाम जनता को बहुत बहुत प्रकल्प नाही आहे. धारावी घरं मिळाली पाहिजेत. 8 लाख लोक वर्षानुवर्ष त्या जागेत राहतात. ते तुम्ही जाऊन पहा कसे राहतात. त्यांना घरं मिळणं हे आमचं प्राधान्य आहे. दहा सप्टेंबरपर्यंत जागा वाटप. आप बोलिए, क्या है आपकी बात? विरोधी पक्षाने आप बोलिए. हाँ, मेरा सवाल ये है कि 3 दिन उद्धव ठाकरे यहाँ से राहुल गांधी से मुलाकात की, आप लोग सोनिया गांधी से खुद रश्मि ठाकरे भी फैमिली पूरा ठाकरे परिवार मुलाकात करने गया. क्या सीधे गांधी परिवार से अच्छे संबंध और अपने संबंध मजबूत करने की ये पहल कहीं दिखाई दे रही है? ऐसा बात ऐसी है भाई, उद्धव जी पहली बार सोनिया गांधी जी से नहीं मिले. उद्धव जी पहली बार राहुल जी खड़गे जी से नहीं मिले. जब से महाविकास आघाड़ी बनी है तब से हमेशा इस परिवार से हमारा रिश्ता रहा है. इंदिरा गांधी जी से भी हमारा रिश्ता रहा है, बाला साहब जी का. संजय गांधी जी से रिश्ता रहा है और राजीव गांधी जी से भी रिश्ता रहा है. हम एक ऐसे फ्रंट में है, ऐसे अलायंस में है जो 3 पार्टी है और जिसका हाईकमांड दिल्ली में है, प्रमुख पार्टी का. तो हमारा एक दायित्व बनता है, जब हमारे पार्टी के नेता उद्धव ठाकरे साहब यहाँ आए हैं परिवार के साथ, तो एक रिश्ता कायम रखने के लिए हम एक दूसरे को मिलते हैं. सोनिया जी के साथ जो हमारी कल बैठक हुई उसमें राजनीति की चर्चा कम हुई और पारिवारिक चर्चा ज़्यादा. लेकिन राहुल जी और खड़गे जी के साथ ज़रूर महाराष्ट्र की बातें हुई, देश की बातें हुई. ये होता रहता है. उद्धव ठाकरे जी की पार्टी जिस संकट से गुजरी है उस समय ये हमारे दिल्ली के सभी नेताओं ने हमको एक समर्थन दिया था कि आप लड़ो, आपकी लड़ाई जारी रखो, हम आपके साथ. अब हम महाराष्ट्र जीता है, महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी ने अच्छा रिजल्ट दिया है, तो हमारा कर्तव्य बनता है दिल्ली में आकर सबसे मिले. राऊत साहेब, उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा जसा इंडिया अलायन्स आपका हो गया? नहीं, मेरा आप मेरा पूरा आपसे करिए. सवाल ये है कि मुख्यमंत्री पद को लेकर पिछले बार 2019 में जो कुछ देखने को मिला, क्या इस बार भी ऐसी स्थिति आपको लगता है? हम चुनाव पहले लड़ेंगे. या जिसकी जो formula है, हमारी सीट शेयरिंग की बातें पूरी हो गई है, चर्चा चल रही है. 3 पार्टी में सीट शेयरिंग के बारे में कोई तनाव नहीं, कोई मतभेद नहीं. हमें चाहते हैं हर सीट पर ऐसा उम्मीदवार, ऐसी पार्टी लड़े जो वहाँ जीत सकती है. जहाँ एनसीपी, जहाँ कांग्रेस, जहाँ शिवसेना का उम्मीदवार जीता है उनको सीट मिलेगी. यही हमारा फार्मूला है. किसी भी हालत में जिसने महाराष्ट्र को लूटा है, महाराष्ट्र पर डकैती डाली है, दरदिन डालते हैं, ऐसे सरकार, खोके सरकार जो इलीगल है, अनकॉन्स्टिट्यूशनल है, असंवैधानिक है, वो सरकार यहाँ बैठे, उसको हमको निकालना है. और ये लोगों की भावना है. हमको उनको शेख हसीना जैसे नहीं निकालना है, भगाकर, दौड़ा कर नहीं मारना है. हमको डेमोक्रेटिक तरीके से निकालना है. लोग तो चाहते हैं कि उनका शेख हसीना की तरह उनको दौड़ाए हम, लेकिन हम चाहते हैं कि डेमोक्रेटिक तरीके से हम उनको महाराष्ट्र से सत्ता से बाहर निकालें. कल वक्फ बोर्ड को लेकर भी चर्चा लोकसभा में बिल आया था. संजय राऊत नवी दिल्लीमध्ये बोलतायत. आपण ऐकलं. दुसरीकडे